आज आपल्याला माधवबाग शुगरच्या डाईटमधील आपला थेपला बनवायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य काय काय लागणार ते बघायचं आहे. इथं आपण हे थेपल्याचं पाकिट घेतलेलं आहे. हा पालक घेतलेला आहे. याचं पर्सेंटेज बघा आता किती घेतलं आहे. इथं मेथी घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतली आहे, कोबीज घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, आलं पेस्ट घेतली आहे, परत कांदा घेतला आहे, गाजर घेतले आहे, मुळा घेतला आहे, टमाटर घेतला आहे, हा मुळा नसून दुधी भोपळा आहे, लिंबूची फोड घेतली आहे. हे सर्व असं आयटम केलेले आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला त्या डाईटमधील पराठा बनवता येतो, थेरडी बनवता येते, थालीपीठ बनवता येते. हे त्याचे आहेत असे. हे थालीपीठ आहे, हे थेरडी आहे आणि पराठा आहे. पराठा, धिरडी आणि थालीपीठ याचं सर्व याच मिक्सरमध्ये बनवता येतं आपल्याला. तर एकच व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. याचं कसं प्रमाण घेतलं आपण बघू शकता. आपण हे सर्व हे असे पॅकेट आहेत बघा. थालीपीठाचं आहे, हे थालीपीठ आहे, हा पराठाचा आहे, हे धिरडी आहे. हे 4 प्रकारचे ह्या मिक्सिंगमध्ये आपल्याला मिक्सिंग केल्यानंतर जे बनवायचं आहे ते पॅकेट आपण त्यात मिक्स करून हे बनवायचं आहे. आपल्याला एक आता खाली पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये जे मिक्सिंग आहे हे ओतलेलं आहे. मध्ये आज आपल्याला काय करायचं आहे, थेपल्याचं बनवायचं आहे. हे थेपल्याचं पॅकेट घेऊन हे त्याचं मिक्सिंग यामध्ये घेतलेलं आहे. आता ही सर्व भाज्या आहेत हे आता ह्यामध्ये एक एक करून मिक्स करायचे आहेत. आलं लसूण पेस्ट नंतर टाकायचे आहे. हे सर्व मिक्सिंग घेतलेलं आहे बघा. आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. यामध्ये थोडंसं टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हे हळद टाकलेली आहे. आणि आपल्याला थोडीशी रेड मिरची टाकायची आहे, थोडीशी टाकायची आहे, थोडा तिखटपणा यावं म्हणून. आता हे सर्व आता ह्यामध्ये आलं पेस्ट घालायची, लिंबू घ्यायचा आहे, तो पण आता ह्यामध्ये पिळायचा आपल्याला. आता सर्व मिक्स वगैरे आता मिक्सिंग करायचं. सर्व भाजी एकत्र सगळ्या पीठ जे आहे मिक्सिंगचं पीठ आहे हे सगळं आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ते एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करायचं आहे. आपण चपातीचं पीठ मळतो तर ते मळायचं आहे. स्टार्टिंगला पाणी वगैरे घातलेलं नाही आहे त्यामध्ये. आता आधी एकजीव करून घ्यायचं आहे. भाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं ते पिठाला ओलं करतं. मग आपण लक्षात द्यायचं की बाबा कितपत मिक्सिंग झालेलं आहे. सर्व भाज्या खालवरती करायच्या आहेत जेणेकरून त्या सगळ्या एकत्र एका ठिकाणी न राहता सर्व मिक्स झाल्या पाहिजे. आता आपल्या लक्षात आलं असेल सर्व मिक्स झालेलं आहे. थोडंसं कोरडपणा वाटतो त्याला, म्हणून आपण काय करायचं आहे, थोडंसं पाण्याचा वापर करायचा. बघा किती वापरले, नकळत वापरायचं आधी. नंतर त्याला मिक्स करत राहायचं परत. हे मिक्सिंग करून ठेवलेलं आहे आपण. एक 5 ते 10 मिनटं हेच ठेवायचं आहे. याला 5 मिनटं ठेवते पण चालतं. असं करून ठेवलेलं आहे आपण त्याला. आता 5 मिनटं झालेले आहेत. गॅसवरती आपण
तवा ठेवलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला देशी गाईचं हे तूप जर थोडंसं चिकटू नये म्हणून लावायचं आहे. थोडंसं लावायचं. ते लावल्यानंतर हे सगळं मिक्सिंग जे आहे ते घ्यायचं आहे. आता आपण याचे 2 भाग केले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 2 बनवता येतात. तवा पण तापलेला आहे. अर्धा मिक्सिंग घेतलेला आहे आणि त्या हातानेच आपण त्याला आकार द्यायचा आहे. गोलचा असा आकार द्यायचा आहे. आपण धपाटा करतो ना त्या पद्धतीने याला थोडा हातानं असं गोल करून घ्यायचा आहे. असून त्याला आपण आता 1-2 मिनटं असं ठेवायचं आहे. त्याला ते पूर्णपणे शिजत राहिलं असं तव्यावरती. गॅस कमी स्टीमवरती ठेवलेला आहे. जास्त ठेवायचा नाही ना ते करपून जाईल ते. ते आता हळूहळू शिजत आहे बघा. आता या सर्व पालेभाज्या आहेत त्याला जास्त फ्लेमवरती पकवायच्या नाही आहेत. त्याला म्हणून कमीवरती ठेवलेलं पाहिजे. ते असंच ठेवायचं आहे. तर ह्यावरती आपल्या लक्षात येईल जो पण वरचा भाग जर ड्राय होत नाही तो पण त्याला उलटायचं नाही आहे. त्याला असंच शिजत ठेवलेलं आहे आपण. आता कधी याला उलटायचं आपल्याला हे वरचा जे पाण्याचं भाग आहे तसा ड्राय असा दिसेल आपल्याला. 1-2 मिनिट जातील त्याला. आता बघायचं आपण भाज्या बऱ्यापैकी ड्राय झालेल्या आहेत. वरनं सगळं शिजलेलं असं वाटतं आपल्याला. आता काय करायचं खायला त्यांना उलटायचं. हलवून बघायचं आपण असं किंवा पलटी मारता येते का. त्याला छानसा कलर आला बघायला. असंच आपल्याला पलटी बाजू भाजून घ्यायची आहे. असाच कलर पलीकडल्या साईडला पण आला पाहिजे. आपल्या लक्षात येईल की ती भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत आणि पीठ पण शिजलेलं आहे. मिक्सिंग पीठ थोडं बघायचं आहे खालचा भाग पण शिजलेला आहे का नाही देऊ. त्याचा कलर पण बघा चेंज झालेला आहे. आता पूर्ण हा शिजलेला दिसतोय आपल्याला. तर आपल्याला काढायचा तव्यातून. आता काढून आपल्याला काढा. आता हे कशावर खायचं आपल्याला. एक लिंबूची फोड घेतलेली आहे. टमाटरची चटणी घेतली आहे. त्यातून आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीनं हा थेपला तयार झालेला. आणि याची टेस्ट पण इतकी छान असते की आपल्या इतर नाश्त्यापेक्षा हा नाश्ता फार छान असतो. करून बघा आपण एकदा.